नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, सोमवारी 29 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. सोमवारी आपल्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळायचे आहे. कोणत्याही आराधनेचं, पूजेचं आपल्याला फळ हवं असेल तर त्यासाठी ती पूजा योग्य विधिवत होणं हे महत्त्वाचं असतं. त्या पूजेचे सांगितलेले नियम पाळले जाणे देखील आवश्यक असतं. जसे काही नियम पूजेचे आहेत तसेच काही नैवेद्याचे देखील नियम आहेत. जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करत असाल तर बघा, आपल्याला चुकूनही काही चुका ह्या करायच्या नाही आहे. जर का तुमच्याकडनं ह्या चुका कळत नकळत किंवा चुकून होत असतील तर तुम्हाला या चुकांचं संपूर्ण फळ हे मिळत नाही. त्याचप्रमाणे याची दोष देखील तुम्हाला लागू शकतात. तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही किंवा कोणत्या चुका टाळायच्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि बघा, भगवान शंकरांना आपल्याला तुळशीपत्र हे कधीही अर्पण करायचे नसतात. तुळशीचं पान आपल्याला गणपतीला कधीही अर्पण करायचं नाही. जो नैवेद्य तुम्ही गणपतीला दाखवणार आहात त्यामध्ये देखील तुम्हाला तुळशीची पत्र हे अजिबात टाकायचे नाही आहे. आपण जसं स्वामी समर्थांना दररोज तुळशीपत्र नैवेद्यामध्ये टाकत असतो त्याप्रमाणे आपण जर का भगवान श्री गणेशाला नैवेद्य दाखवणार असाल तर त्यामध्ये तुळशीची पानं आपल्याला चुकूनही टाकायची नाही आहे. त्याचप्रमाणे तुळशीपत्र हे भगवान शंकराला, त्याचप्रमाणे श्री गणेशाला आपल्याला चुकूनही वाहायचे नाही. बघा, ही चूक जर का तुम्ही करत असाल तर ह्या चुकीचे काही दोष हे तुम्हाला तुमच्या घराला लागू शकतात आणि व्रताचं फळ देखील आपल्याला पूर्ण मिळत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही फुलं जर का विकत आणत असाल तर काही वेळेला त्या फुलांमध्ये तुळशीपत्र असू शकतं. तर ही फुलं अर्पण करताना तुम्ही ती व्यवस्थित बघून अर्पण करायची आहे. याचबरोबर जी फुलं तुम्ही अर्पण करणार आहात ती फुलं स्वच्छ असावी, चांगली असावी. खाली पडलेलं, वास घेतलेलं किंवा खराब फूल, सुकलेलं फूल तुम्हाला देवाला कधीही अर्पण करायचं नाही. देवाला फूल अर्पण करत असताना ते चांगलं असावं, तुटलेलं नसावं किंवा कोणीही वास त्याचा घेतलेला नसावा. काही वेळेला बघा, आता या दिवसात फुलांवर मावा पडलेला असतो, कीड पडलेली असती, तर अशी फुलं देखील आपल्याला गणपती बाप्पांना ही अर्पण करायची नाही. तर तेवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जर काही व्रत करत असाल तर तुम्हाला या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. म्हणजे बघा, कांदा, लसूण तुम्ही याचं सेवन करायचं नाही. त्याचप्रमाणे आपण चतुर्थीच्या दिवशी नॉनव्हेज खात नाहीच, परंतु काही जण खात असतील तर या दिवशी चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका. तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला नॉनव्हेज या दिवशी चुकूनही खायचं नाही. बघा, यामुळे देखील आपल्याला खूप मोठे दोष हे लागतात. आपल्याला ते कळत नाही, परंतु आपल्याला बघा काही गोष्टी ह्या घरात जाणवतात. घरात कटकटी, किरकिर होणे, आजारपण वाढणे, पितृदोष लागणे, तर ह्या गोष्टी ह्या चुकांमुळेच होत असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जर का हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर तुम्हाला हे व्रत सोडताना तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. बघा, उद्याच्या संकष्टी चतुर्थीचे म्हणजेच 29 जानेवारीच्या संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय हे संध्याकाळी 9:22 होणार आहे. तर तुम्हाला जवळजवळ 9:30 वाजता चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता काही वेळेला थंडीचे दिवस असल्यास आपल्याला चंद्राचं दर्शन होत नाही, तर अशा वेळेस तुम्ही 9:30 वाजल्यानंतर तुम्हाला फक्त आकाशाकडे बघायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे, हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. बघा, तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर चंद्रोदय झाल्याशिवाय तुम्हाला हा उपवास सोडता येत नाही. जर का तुम्ही हा उपवास चंद्रोदय होण्याच्या अगोदर सोडत असाल तर बघा, या व्रताचे फळ तुम्हाला काहीच मिळत नाही किंवा या चुकांचे काही दोष तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे तुम्ही हे व्रत करणार असाल तर ते चंद्रोदय झाल्यानंतरच सोडा, नाहीतर मग तुम्ही हे व्रत नाही केलं तरी चालेल. दुसरं म्हणजे या दिवशी, उपवासाच्या दिवशी तुम्ही फलाहार करू शकतात, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही जो नैवेद्य गणपतीला दाखवणार आहेत तो नैवेद्य तुम्हाला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही तो मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळी वरण, भात, भाजी, भाकरी, चपातीचा नैवेद्य दाखवा, पण हा नैवेद्य तुम्हाला सात्विक नैवेद्य हा दाखवायचा आहे. यानंतरची चूक म्हणजे संकष्टी चतुर्थी ही गणपतीला समर्पित आहे आणि उंदीर मामा हे गणपतीला
गणपतीचे वाहन आहे। त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्हाला उंदीर दिसला किंवा घरात उंदीर असला तर चुकूनही या दिवशी तुम्ही उंदराला त्रास देऊ नका, कारण गणपती बाप्पांचे वाहन हे उंदीर आहेत आणि उंदराला जर का आपण त्रास दिला तर गणपती बाप्पा हे आपल्यावर क्रोधित होऊ शकतात। यामुळे ही चूक देखील आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची नाहीये। तर बघा, या काही चुका होत्या, या चुका आपल्याला चुकूनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या नाहीये। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।